मोदक म्हणलं की काय डोक्यात येतं? मोदक म्हटलं की ते प्रेमच, दुसरं काही नाही. मागतो मी आता, मागतो आता. खाल्ल्यानंतर सुद्धा जी तृप्तता, मोद ह्या शब्दातच आहे ना की तृप्तता. मोद म्हणजे मोह, प्रेम, तोच मोदकाचा मला तरी भावलेला अर्थ आहे. वाव. दरवर्षी आमचा वाढता क्रम आहे. म्हणजे आम्ही जेव्हा 1200 मोदक केले तेव्हा 2000ची ऑर्डर होती आमची. त्याच्यानंतर आम्ही 4ची तयारी केली तेव्हा आमची 8ची ऑर्डर होती. 8ची तयारी केली, 16ची ऑर्डर. हे कंटिन्युअस म्हणजे त्या दिवसापासून ते आजपर्यंत तसंच आहे. आम्ही 5 लाखाची तयारी केली, ऑर्डर जवळजवळ 10 लाखाच्या जवळपास आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला असंच होतं की आम्ही तयारी जितकं करतो ऑर्डर त्याच्या पुढची असते. एवढ्या ऑर्डर जातात तर असं वाटत नाही का की बाबा आता हे स्केल करण्यासाठी मशीन जाणाव्यात? अजिबात नाही वाटत असं. कारण पैसे कमवायचे म्हणून, कारखाना करायचा म्हणून ते मशिनरी वापरायचे, ती कन्सेप्ट आमची नाही आहे. आम्हाला तो पारंपरिक मोदक त्याच पद्धतीने पुढे न्यायचा आहे. मशीन मधले मोदक मिळतात, तुम्ही ते तासाला जवळजवळ 1000ही मोदक होतात. आमचे तसे तासाला 1000 होत नाहीत. एक एक मोदक तो तेवढ्या प्रेमाने, तेवढ्या ह्याच्याने, कलेने बनवला जातो आणि त्याच पद्धतीने जातो. मग ते आम्हाला कुठेही धक्का नाही द्यायचा. हे पुढे किती मोठं करायची इच्छा आहे? मी ज्या वेळेला भीमतडीतनं पहिल्यांदा स्टॉल लावला होता आणि मग तिकडनं शाबासकीची थाप मिळाली आणि त्यांनी आम्हाला एक बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स त्यांनी दिला होता. गोल्डमॅन सॅक म्हणून आहे त्यांच्या थ्रू. म्हणाले तुम्हाला जे तुमच्या डोक्यात आहे ना ते चित्र काढून दाखवायचं. म्हटलं आता काय काढायचं? मी भारताचा नकाशा काढला असा छानपैकी आणि मोदक काढले असे. हे माझं स्वप्न आहे म्हणून सांगितलं. हा माझा मोदक आणि हे भारत आहे. मला हे पूर्ण सगळीकडे मला हे मोदक सेल करायचे, हे माझं स्वप्न आहे. तुझी ठाई आणि किती अभिमानाची गोष्ट आहे ना की आता मराठी अन्न म्हणून भारतभर जे प्रसिद्ध आहेत, मग काय वडापाव असेल आणि हे मिसळ. गोष्टी असतील, मिसळ असेल, त्याच्या नंतर लगेचच नंबर मोदकाचा येतो. तर लोकांना मोदक हा मराठी पदार्थ आहे हे माहिती, आणि जवळपास जे काही मोदक आता ते खातात त्यातल्या बऱ्यापैकी मोदक ते तुमच्याचकडनं येतात आणि आपण तुमच्यासोबत गप्पा मारतात. तर खूपच मस्त वाटतंय.